जलाम येथील शेतकऱ्यांचे नायब तहसीलदारांना निवेदन। थकीत पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्याची मागणी। मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले असून अजूनही अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही। या संदर्भात जलाम येथील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार यांना निवेदन सादर करून तातडीने पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली। शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करूनही अनेकांना विमा रक्कम प्राप्त झालेली नाही। काही शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असूनही खात्यावर पैसे जमा झालेले नाही। यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे। निवेदनात असेही सांगण्यात आले की विमा कंपन्यांचे प्रतिनिधी गावात फिरत नाहीत, तसेच नुकसानग्रस्त भागात पंचनामे न झाल्यामुळे नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही। अनेक वेळा शासन दरबारी तक्रार करूनही यावर ठोस कारवाई झालेली नाही। शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे की थकीत पीक विमा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही त्यांना दिला। युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित शेगाव।